शेजार कापी का? बरं बरं बरं. तर सकाळी सकाळी बघा ना किती मस्त वातावरण झाले. तर अजून सूर्य उगला पण नाही बरं का. आम्ही त्या टायमाला म्हणजे 6:30ला चालू असतो जास्तीत जास्त. मी पालक काठी ते तोवर तुम्ही काय करता, तर मी पण मेथीची भाजी तोपर्यंत काढतो म्हणलं. बघा ना किती छान कोथिंबीर आली आणि इकडं आहे मेथी. तर दीपाली मेथी काढायला लागली. तिकडं मोठाली मेथी तशीच काही जागेवर मोठी काही जागेवर बारीक आली. ह्या इथं बघा कोथिंबीर एकदम दाट आणि मोठी आली. तर असाच पूर्ण वाफा आहे शेवटपर्यंत बघा लय मोठा वाफा टाकलाय. तर कोथिंबीर हा हा हे गाजर आहेत वय. अयो मला तर काय माहित नाही. हे आपले गाजर आहेत खायला, लाल गाजर गोड वणी. आणि दीपाली हसती म्हणजे तुम्हाला काहीच मिळणार नाही अजून रानातला. तर मलाच माहित नाही. मी म्हणतो कोथमिरीची. आता काय झालंय सकाळ सकाळ काय हिथं कोथमिरी आहे की एकच झाड आणि त्याच्या शेजारी गाजर आहेत. मी म्हणतोय कोथमिरीची अवघडच झालंय सगळं. आणि हिथं का हिथं कोथमिरी हो का रेलमध्ये हे आहे कोथमिरी दीपा. तर किती ताटे झाली. मेथी पण आम्ही थोडीच काढली. थोडीच विकायची होती सकाळ सकाळ, कारण मोठाली विकायची, बारकाली आपल्याला अजून ठेवायची. तर रोज ताजी ताजी विकायला बरं म्हणतो. थोडी थोडी विकायला चांगलं वाटतं. आता बघतो आम्ही वांगे काय आले. वांगे आलेत कधी पण विकले होय. बरं तर घेऊ मोठाली मिरची तोडून थोडीफार. दीपाचं तिकडलं तोपर्यंत आवरलंय आणि लवकर जावं बी लागन. तर बघा आता आलो तर आम्ही घासापाशी. आता घास कापती दीपाली सध्याला. तर मिरच्या घेतल्यात. हे सगळं पालक आणि मस्तपैकी बघा नाही कोणची भाजी, मेथीची भाजी. आणि दीपा म्हणली थोडा शेळ्याला घास घेऊ. अजून आता मी काय करू, कोथिंबीर उपटायची. बरं मी आलो कोथिंबीर घेऊन. मग तोपर्यंत तू काय कर घास घे कापून. बरं कोणत्या साईडची कोथिंबीर उपटायची, तिकडल्या साईडची उपटायची कोणच्या ह्या वय दंडाला आहे ती. बरं मी आलो ती घेऊन. सकाळ सकाळ दीपलीने पण बूट घालून गारठ्या गुरठ्याचा बांधून तोंडाला कार्प थंडीच फ्रेश मध्ये. थंडी वाजते इकडे बघ आता काय वाजतंय. थंडी वाजते होय. बरं बरं सकाळी लवकर आलो लेकरं घरी उरका बरं. बरं पटकन उरकून घेऊ आणि जाऊ, कारण बिरला अजून बालवडीत जायचंय. हे आपल्याला विकायचंय, दुकान उघडायचंय. हा तशी बाई हाय म्हणून बरं आहे, नाही तर लय अवघड आहे आपलं. तर चला दीपाली घास कापते तोवर मी काय करतो थोडीशी कोथमीर घेतो. म्हणजे काय भरपूर अशी लाईनशीर मोठाली झाली बघा ना. तिथून झाली तर थेट किती घ्यायची दीपा कोथमीर? 7-8 जुड्या का? बरं बरं बरं. तर सूर्य पण उगलाय समोरून आणि पटकन जावं लागेल. दुकान उघडला असन बाईनी, नसेल तरी जास्त बाईला जमत नाही द्यायला. तर मग पटकन आम्ही पण जातो. आता सूर्य उगलाय 5 मिनिटात आवडी थोडं कोथमीर उपटतो आणि पटकन जातो घरी. सकाळ बघा किती मोठी कोथमीर झाली, अशी मोठाली कोथमीर लाईनशीर झाली. तर घेतो ती मोठाली मी घेतो काढून. तर इकडं पण बघा ना कशी हिरवळ नेसती कोथमीर, म्हणजे किती ताजी भारी वाटते बघा ना. हिरवीगार आणि ताजी अशी दांडाच्या कोपऱ्याने लावली होती आपण. तिकडं नवीन मेथी पण टाकलेली आहे. तर मेथी टाकलेली ती 4 वाफे टाकली अजून मेथी नवीन. तिकडं ज्वारी हिरवगार कसं रानात एकदम प्रसन्न सकाळ सकाळ वाटतंय. सगळीकड कवळं आता ऊन पडलंय. आणि दीपाचा घास पण कापून झाला. हा उपटायला काय 5 मिनिटातला उपटून घेतो. तर चला बघा हे इकडं पण दीपालीने किती घास टाकलेला आहे शेळ्यांसाठी. तर किती एकदम छान आणि मस्त रानात वाटतं आहे का नाही. तू तर काय बोलत नाही गाड्या दीपाली. चल मग मी कोथमिरी करतो, तू दाखव. सकाळी सकाळी आलो होतो रानात आणि भाज्या सगळ्या घेऊन झाल्या. फक्त कोथिंबीर उपटायची राहिली. तर त्यांना म्हणलं तुम्ही कोथिंबीर उपटा आणि मी हे करते घास कापला थोडासा शेळ्यांपुरता. काय लय नाही लागत शेळ्यांपुरता बस होतो. तर काढा बरं पटपट. ते बघा हे करते आता कोथिंबीर आहे. काढा बरं फास्ट आहे ना. दाट असे हिला गुच्छ लावले होते ना. हा गुच्छ झाले. गुच्छच येतात का? गुच्छ झाले. एका मिनिटात एक बेळा होतोय. आणि मोठा पण झालाय भरपूर मोठा झालेली आहे कोथमीर. लय भारी आलेली आहे. त्याच्यामुळे ह्याला काही खत बिन नव्हतं. गावरान म्हणजे खत बीत नव्हतं टाकलं हिला. तिकडे कसं जे मोठं ते उपटी का? हा बरं उपटा चला. कोथिंबीर हे बघा भरपूर अशी मोठाली झालेली आहे कोथिंबीर. इकडं सूर्य उगवलाय. इकडून मस्त दिसते. चला उरका फास्ट काढा पटापटा. मी पण उपटू लागू का? हा बर नाही काढा ना अजून.
रविवार म्हणून कोणीच घेत हम्म. लागलं. चला दीपाला लागली घ्यायला थोडीशी कोथिंबीर आणि तिथं काय घास का घास घेते का घी घास घास कोथिंबीर सगळं थोडं थोडं काय लिंब बिंब लागतात ना लिंब नसते ना लागत. घरी बाय दादूने माझ्या इतके गोळा केलं तर माझ्या इकडं झाडाखाली काल हा झाडाखाली थांब. उतरून करू लिंब काढले का त्यांनी कुणी लिंब दाखवीन ना तुम्हाला. कुणी दादू विराजने दाखवीन, होय हा म्हणजे विराजनेच काल लिंब काढले तुम्ही इतके काढले तुम्हाला दाखवीन त्यांनी. कुठं झाडाखाली असं म्हणजे जाऊन खाली पडलेले का हा. पिकलेले. मला बाहेर फेकायचा मम्मी अरे धर ही लिंब. बापरे इतके माझ्या लेकरांनी लिंब काढलेत लय. असं ना हम्म. विराज पण आता चांगलं काम लय करायला हुशार आहे बाई लागलाय माझा सध्याला बापू. हुशार आहे का हा 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 आपला दादू लय म्हणजे लयच हुशार आहे खरंच ना. हा हा चला मग चला तर चला तुम्ही पाठी घेता का आता? मी पाठी घेतो तू हा, असं हा, हातात हा, घे हा. चला पटकन चला मी पाठी घेतो घास चला आम्ही मस्तीने माझ्याने सकाळ सकाळ सगळं काम करून आता चाललो घरी. घरी. चला आता घेतलं गामेलं मी दीपालीने घेतला घास कोथमीर आणि निघलो घरी. तर सकाळ सकाळ बघा सूर्य उगला ना कवळा कवळा त्या टायमालाच आम्ही येतो आणि जातो आणि सकाळ सकाळ खरंच रानात जरी आलं ना माझ्याने तरी भारी वाटतं मला. तर मी तर असं सहज चक्कर मारित असतो माझ्याकडे काय जास्त जिम्मेदारी नाही शेतीतली जिम्मेदारी दीपालीच बघती माझ्याकडे जास्त काय नसतं एवढा लोड. दीपाली आणि थोडेसे अण्णा पाणी बिणी देऊ लागतात आणि माझं काय काम नाही मी आपलं रोज सकाळी येऊन चक्कर मारून जात असतो. चला गावाला पण वांब्या आल्यात दीपाली म्हणती तर खायला एकदम घरगुती गावरान एकदम मस्त आहे का नाही तर मस्त होईल गावरान. दीपाली लागली सकाळ सकाळ शेंगा पण काढायला तर मोठ्या मोठ्या ज्या शेंगा आहेत ना त्या काढू मी पण काढू लागू तुला हो किती मोठी शेंग आहे बघा. वर तर लई येतात. वर आहेत का एक जण वर जावं वर जाऊ वर मी हा त्यांना चालू करून द्या ना वर जा मग या मग अण्णाला सांगतो मोटर चालू करायची. मी जाकडे टाकून ये. बर ही हा हे शेंगा अजून काढायचे आ आता आलोय मी घराच्या वर पत्र्यावरती. तर शेंगा भरपूर आल्या तिथं वर येलपार पत्र्यावर पण आलाय. तर बघा किती शेंगा आहेत तिथं मोठ्या शेंगा टपुऱ्याच्या टपुऱ्या जवळून बघा किती मोठ्या आहेत शेंगा आहेत. इकडे पण शेंगा आहेत सगळ्या तोडून घ्यायच्यात. येल बघा पार तिथून तसाच पार वर बी किती मोठा आलाय. का विराज खाली काय म्हणतोय मला आवाज देतोय म्हणतो काय करता मला येतंय का वर. म्हणलं तुला नाही येत तू लहान आहे अजून तू नको येऊ मी शेंगा काढतोय. शेंगा बघा लाईनशी शेंगा काढतोय आणि चला अजून शेंगा आहेत घेतो तोडून थोडेफार. तर हे आमचे ह्या साईडला गाव आहे ना तर त्याच्यामुळे इकडे एकदम धुकं वगैरे पडलंय मस्तपैकी. ह्या साईडला मस्त सूर्य उगला एकदम मस्त फ्रेश. आणि आपलं जे शेत होतं आपण ही इकून आलो इकडं होतं आपलं शेत. तर इकडं मस्तपैकी लिंबोणीतून ह्याच्यातून आत्ताच पालेभाज्या घेऊन आलोत रानातून तसंच मस्तपैकी दूर किती भारी दिसतोय. आणि विराज नुसता हाका मारतोय. बघा शेळ्या वगैरे आपल्या कशावरून म्हणजे बांधलेल्या दिसतात सकाळ सकाळ मस्तपैकी. तर हे आपले शेड आणि त्याच्यात असतात शेळ्या. औ विराज म्हणतो मला वर घ्या. चला आता सध्याला मी काय करतो शेंगा सगळ्या तोडल्यात आणि झाल्या जवळपास. आता पटकन खाली उतरतो आणि त्या शेंगा ते वगैरे अजून विकायच्यात. अजून भरपूर सकाळची कामं राहिलीत ते आपण आवरायचे. दुकानाला गिराईक पण येत आहे तर भरपूर अशा शेंगा मस्तपैकी निघल्यात आणि ह्याच्यात पण निघल्यात अशा 2 किलो शेंगा निघल्या जवळपास. पटकन आवरून सूर्य पण लय वर गेलाय त्याला आवरावं लागेल. विराज सकाळ सकाळ गाडी खेळतोय बघा. चला दीपा चालली माळ विकायला. तर सगळ्या शेंगा वगैरे घेऊन सगळं गामेला गच्च भरलंय सकाळ सकाळ आणि चालली गावात. पटकन गावातून येशील ना विराजला बी यायचंय. चला मी ह्याला सोडून येणार आहे मग ही कर. तर मी तुला सोडतो आणि पुन्हा सगळं विकल्यावर हा मी माघारी येणार आहे सोडून दीपालीला. आणि पुन्हा सगळं विकलं ना पुन्हा बोलव मला मी न्यायला येईन पुन्हा तुम्हाला. तू पुढं बस विराज. सकाळ सकाळ काय झालं दीपालीने फोन केलाय सगळं माळ विकलंय मला न्यायला या. चाललोय आता मी गावात सध्याला. विकलंय का माळव सगळं विराज विकलंय सगळं. चल बसा गाडी पटकन चल बस पुढं. 9 वाजल्यात आता आंघोळ झाली पण दीपाली काय अजून आवरीना. सगळं माळव विकलं पुन्हा अजून माळव लागतंय म्हणून अजून गेली माळव आणायला. सकाळच्या 9 वाजल्यात आता माळवच कवर विकायचं काय माहीत. विराजला आंघोळ करायची म्हणजे विराजला आंघोळ घालायची बालवडीत नेऊन सोडायचं ते दिलंय सोडून. आणि स्वयंपाक करायचं राहिलं अजून काही बाई करतीये. दुकानाला गिरायक येतंय मला पण गिरायक द्यावं लागतंय. माझं पण आवरलंय मला अजून आष्टीच्या दुकानाला जायचंय कारण तिकडे पण फोन यायला लागलेत आत्ताच. आणि दीपाली अजून हिथंच. आता दीपालीला बोलितो मी ती माळवं दी म्हणून पटकन हिथं शेजारी द्यायचंय. तर अजून 100 रुपयाचे काही मेथीच्या कोथमिरच्या जुड्या द्यायच्यात म्हणून गेली आहे. मला आवर
विराजला आंघोळ घालून शाळेत नेऊन सोडून मला बी ड्युटीला जायचं तर 9 वाजल्या. टाईम तर काय पुरत नाही सध्याला. टाईम कधी जातोय काय सध्याला का आवाज द्यावा लागेल, लवकर ये म्हणावं लागेल. दीपाली पण आता रानात गेली, किती वेळ लावती काय माहीत. या झाडाने दिसत नाही ना, आवाज हाकाच मारा लागेल. दिसली हाय रानात त्याची, आवाज दिलता तर म्हणजे थोडीशी राहिली मेथी येते घेऊन. अरे उशीर बी होतोय, 9 वाजल्यात, गावात जायचंय. हा पटकन आता देऊन ये म्हणजे उरक, मला गावात ना जायचंय, अजून आष्टील जायचंय. पटकन सकाळ सकाळ देत जा गाड्या. पण सकाळ सकाळ जर भाजीपाला विकत बसलो तर आपला स्वयंपाक पाणी, विराजला बालवडीत ये पटकन जाऊन तेवढं देऊन. आता 9 वाजून 10 मिनिटं झाल्यात, पटकन जा आणि पटकन ये.